आपल्या ही साबुदाणा वडा तयार. इतके छान लागतात, ट्राय करून नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे पहा एकदम खुसखुशीत होतं. ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत प्लस कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे साबुदाणा वडा. 2 वाटी साबुदाणा सकाळी भिजत, 4 लाल मिरच्या, त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे ते भाजून घेतलेले आहेत मी, आणि हे 7 बटाटे घेतलेले आहेत ते कुकरला शिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर मीठ. चला तर आता आपण बनवूया. आपण हे शेंगदाणे जे भाजलेले आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यानंतर यामध्ये आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत टाकणार आहोत. त्यानंतर हे शक्यतो जाड मीठ टाकायचं, खूप छान लागतं मीठ. आता हे आपण मिक्सरला बारीक उलट्या दिशेने फिरवायचं. थोडं हे असं आपण करून घेतलेलं आहे, थोडं जाडसर. त्यानंतर हा साबुदाणा कढईमध्ये टाकून घेणार आहोत असं. म्हणजे हे बटाटे घेतलेले आहेत ना ते यामध्ये असे कुस्करून करणार आहोत. त्यानंतर हे आपण त्यामध्ये नंतर आपण हे सगळं त्यामध्ये टाकून घेणार आहोत. मिक्सरला बारीक केलेलं. लाल मिरची टाकल्यामुळे टेस्ट खूप छान लागते, नक्की करून बघा. हे आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत असं. मिक्स करून घेतलेलं आहे साबुदाण्यामध्ये. आता यानंतर याचे ना आपण असे हे असे गोळे करून घेणार आहोत. हे असे गोळे करून घ्यायचे. त्यानंतर हा वडा असं दाबून घ्यायचा. असं करून घेतलेलं आहे आपण. सगळे साबुदाणा वडे आपण बनवून घेतलेले आहेत. वडे तेल गॅसवर कढई ठेवली आहे. त्यानंतर कढईत तेल टाकलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे वडे तळून घेऊया. आपण सर्व वडे असे तळून घेऊया. एका कढईमध्ये पण थोडं टाकलेलं हे पण तळून घेऊया सर्व. हे पण खुसखुशीत झालेले आहे. तुम्हाला आवडतं असं.